नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं EMPC चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आहे। जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत होणाऱ्या शिक्षण सेवक समुपदेशनाला नुकतीच स्थगिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आहे, पहा 18/3/2024 आजची तारीख आहे। नुकतीच ही स्थगिती देण्यात आलेली आहे। काय आहे अपडेटमध्ये सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो। तर पहा, जिल्हा परिषद रत्नागिरी पाहू शकता, या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे आणि या ठिकाणी जावक क्रमांक दिलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता दिनांक आजची आहे आणि या ठिकाणी पहा सर्व संबंधित शिक्षण सेवक या ठिकाणी विषय दिलेला आहे। मित्रांनो पहा, शिक्षण सेवक नियुक्तीबाबत तर या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे। एक यामध्ये पाहू शकता संदर्भ क्रमांक 1 मध्ये पहा, भारत निवडणूक आयोगाकडील पत्र दिनांक पाहू शकता 7/1/2007 यानुसार संदर्भ दिलेला आहे। मित्रांनो, या कार्यालयाकडील पत्र जावक क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी काही। त्यानंतर तिसरा संदर्भ दिलेला आहे, या कार्यालयाकडील पत्र जावक क्रमांक दिलेले आहे पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी तारीख दिलेली आहे 14/3/2024 आणि खाली दिलेली आहे 17/3/2024। तर मित्रांनो, काय आहे विषय पाहूयात, कशामुळे ही स्थगिती देण्यात आलेली आहे, काय आहे आणि कशामुळे ही स्थगिती देण्यात आलेली आहे। तर पहा, उपरोक्त विषयांन्वये व संदर्भ क्रमांक 2 चे पत्रान्वये या कार्यालयाकडून पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षण सेवकांची समुपदेशन प्रक्रिया दिनांक किती, उद्याची दिनांक 19/3/2024 ते 20/3/2024 या रोजी घेण्यात येणार होती, म्हणजे उद्याला व परवाला। तरी आचारसंहिता पहा, तरी आचारसंहिता प्रसिद्धी पत्रक दिनांक पाहू शकता मित्रांनो 7/1/2007 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते। म्हणजे मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1 यामध्ये संदर्भ क्रमांक 1 मध्ये जे की दिलेले आहे दिनांक पाहू शकता या ठिकाणी 7/1/2007 भारत निवडणूक आयोगाकडील पत्र, या पत्रान्वये मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया काय थांबवण्यात आलेली आहे। शिक्षण सेवक समुपदेशन प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। त्यांच्या परवानगीशिवाय ही काय प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही असे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पहा पुढे पहा काय म्हटलेलं आहे, सदरच्या प्रसिद्धी पत्रकातील मुद्दा क्रमांक 7/9 मध्ये पहा, निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये व सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाहीत असे नमूद आहे। मित्रांनो, जे पत्र आहे भारत निवडणूक आयोगाकडील जे पत्र आहे दिनांक पाहू शकता खाली या ठिकाणी संदर्भ क्रमांक 1 मधील 7/1/2007 अन्वये मित्रांनो जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, शासनामध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाहीत किंवा अशा पद्धतीचे कोणतेही काम करण्यात येणार नाहीत, कारण हे निवडणूक आयोगाच्या किंवा जे समिती आहे त्यांच्या विरुद्ध आहे मित्रांनो। त्यामुळे अशा पद्धतीचे काम काय नियुक्त्या किंवा निवड करता येणार नाहीत असे या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहे। त्या कारणास्तव ही जी काय स्थगिती देण्यात आलेली आहे। पुढे काय म्हटलेलं आहे पहा, या कार्यालयाकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे पहा, संदर्भ क्रमांक 3 दिलेला आहे चे पत्रान्वये निवडणूक पाहू शकता, या कार्यालयाकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 चे पत्रान्वये निवडणूक आयोगाकडील पाहू शकता निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगीची मागणी करण्यात आली आहे, म्हणजे मागणी करण्यात आली आहे असे या ठिकाणी दिलेले आहे। ज्यावेळेस ही मागणी पूर्ण होईल त्यावेळेस ही समुपदेशन प्रक्रिया काय पुढील वाटचाल पूर्ण होईल, नाहीतर काय होईल ही स्थगिती उठणार नाही आणि ज्यावेळेस निवडणुका पूर्ण होतील त्यावेळेसच ही स्थगिती उठेल, त्यानंतरच समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होईल, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे। त्याचबरोबर पहा, सदरची परवानगी अद्यापही प्राप्त झाली नाही किंवा झाली नाही असे या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडून कसलीच परवानगीची काय प्राप्त झालेली नाही असे या ठिकाणी दिलेले आहे। तर पुढे पहा, सदरची परवानगी या कार्यालयास प्राप्त होताच समुपदेशन प्रक्रियेबाबत आपणास कळविण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो, ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडून परवानगी येईल त्यावेळेस आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे किंवा आपल्या परिपत्रकाद्वारे आपणास सर्वांस काय कळवण्यात येईल असे या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे काय म्हटलेलं आहे पहा, तरी दिनांक उद्याची जी दिनांक आहे पहा 19/3/2024 व परवाची दिनांक 20/3/2024 रोजीचे समुपदेशन सद्यस्थिती स्थगिती करण्यात येत आहे असे या ठिकाणी दिलेलं आहे। समुपदेशनाची पुढील नवीन तारीख आलाहिदा कळविण्यात येईल असे या ठिकाणी दिलेलं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना समजलं असेल की स्थगिती कशामुळे मिळालेली आहे, तर जे भारत निवडणूक आयोगाचं जे पत्र आहे मित्रांनो 7/1/2007 रोजीचं, त्यानुसार मित्रांनो आचारसंहिता प्रसिद्धीपत्रक दिनांक जे दिलेलं आहे या ठिकाणी 7/1/2007 जे की भारत निवडणूक आयोगाकडील आहे मित्रांनो, त्या अन्वये मित्रांनो काय या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनामध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येत नाहीत असे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे। त्यामुळे ही काय स्थगिती देण्यात आलेली आहे समुपदेशनाची। रत्नागिरी
शिक्षण सेवक समुपदेशनाची स्थगिती त्यामुळे देण्यात आलेली आहे। आणि पुढची जी तारीख आहे मित्रांनो, जी हे तारीख आहे हे कॅन्सल झालेली आहे, तर पुढची तारीख काय आपल्याला त्या संबंधीची तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल असे या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, आपल्याला अपडेट समजले असेल असे मला वाटते। त्याचबरोबर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।